नमस्कार. आज 22 जानेवारी 2026 सायंकाळचे 6 वाजले आणि आपण पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी तर मोनशेटच्या गाड्यावर आहे आणि जाणून घेऊ फ्लावरची काय परिस्थिती होती आज. नमस्कार सर. नमस्कार. काय होती फ्लावर परिस्थिती? फ्लावर थोड्या डाऊन झाल्या 550 रुपयांनी. 300 350 चांगले मोठे माल 7209 106 मधुबनी. त्याच्यानंतर मग डबल चांगले माल 150 200 हलके माल 100 80 90 100 100 एकंदरीत फ्लावरची अशी परिस्थिती. आणि दुपारच्या मालचे तेच का काही फरक? दुपारी रेग्युलर बाजार होते दुपारची. काकडी थोडी डाऊन झाली 400-500 रुपये. ओके. 250 300 दुधे 250 पावणे 300 कारले 600-700 रुपये. दोडके 700-800 रुपये. गिलके 350 300. त्याच्यानंतर वांगे 400-500. वांगे जरा त्या वर्षी वांग्याचं पीक थोडंसं जास्त आहे. जास्त नाही म्हणजे ते खराब जास्त आहे नाही का. हां हां. त्याच्यावरती बाजार टिकून. हां लालकुळीचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याच्यामुळे. पण मध्ये फार 150-100 वाढली. हो आले होते 3-4 दिवस कमी झाले. लोकांनी लक्ष नाही दिलं काही नाही काढून टाकले आणि बाजार परत मजा आहे तीच झाली 400-500 400-500 चांगला माल असं. ओके. तर धन्यवाद मोनशेठ. जाणून घेऊ आता बैल बाजारच्या. आणि काल जो व्हिडिओ काढला गेला कोथिंबीरेचा तो जॉईन करण्याचा राहून गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि रेग्युलर व्हिडिओ पाहिजे असल्यास लाईक वाढवा. 1000 लाईक आले तर उद्या 100% व्हिडिओ आहे. म्हणजे एखादं महत्त्वाचं काम सोडून सुद्धा मी व्हिडिओ काढू शकतो. आणि लय हसू राहिले आमचे गुरुजी. नमस्ते. नमस्ते. काय भाऊ गिरी? फ्लावर आज आहे हलके माल 150 200 चांगले माल 300 350 पर्यंत. आमचं थोडंच आहे डबलचा आता कापशी तोच प्रॉब्लेम झाला सगळा. जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत बाजार कमी व्हायला काहीच कारण नाही. ठीक आहे. पण चांगली होती. ओके. तर बघू बाकीच्या मार्केटचा आढावा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला जे मित्र नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. माऊली काय भाव विकली हो मेथी? मेथी काय भाव विकली? मेथी चालू 6-7-8 10च्या आत. ओके. हो काय होती कोथिंबीर? कोथिंबीरची हाल झाली काय 5 रुपये मागू राहिले. नाही आधी काय विकली? उजाडा असता 4 वाजता. उजेडा 10 रुपये. काय थोडी राहिली काय राहिला त्या जा लवकर थोडी स्वस्त द्या. माऊली गाव विकला का नाही? एक महिने व्हायला काय? काय भाव विकले? 10 विकलं का? ओके ओके. हे हिवाळ्यात आहे ना गावठीत लावायची हो. हिरो चला. काय भाव विकली हो माऊली टमाटे? अजून मागितलीच नाही. व्हरायटी कोणती? व्हरायटी चांगली झालं हो माल. थोडं डाऊन झालंय टमाटे. आले का टरबूज? टरबूज आले का मार्केटला? काय भाव चालू? डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरवरून आलेली ना नसतील. हा हा ना. हे साव हां टमाटे रिवर्सच आहे. टरबूज तुमच्याच गाडीतली आहे का? काय जायचं आली? ओके. म्हणजे 20 रुपये किलो. कोबी आले हो? कोबी 180 160 70. कोणती व्हरायटी हो? वजन चांगलं भरलंय. वजन भारी भरलंय. शूटिंग आमची. हा शूटिंगच चालू आहे तुमची. कुठली? ओढा. ओढा. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय आणलंय? काय नाही फुलवर आणली. पालक आणलं? पालक 500 रुपये. ओके. फ्लावर काय बघे? फुलवर गेली 100 रुपये. बिट्ट्यावाल्याला पैसे जास्त झाले काय करायचं? हे काय बीट खुडून काय ऐकायचं काम चालू. कोणाला दिलंय? जाळी. बाबा शाव काय भाव हो? शेंगा रे. 120 रुपये किलो. अरे वा. किलो वांगे अजून नाही लागलं गिरायक असं? अच्छा अच्छा अच्छा. कुठले हो मावली? वणीचे आहे का? म्हणजे कळवणचे कळवण तालुका. कोणतं गाव? कन्यारवाडी. अच्छा त्या मुळानी घाटाकडे का? ओके ओके ठीक आहे चला. पण काय मागच्या वेळेस काय दिलं होतं?
मग 350 किलो. लेट आले का तुम्ही? आले आले. ओके चला. रामकृष्ण हरी. काय भाव विकली पंचगंगा? 350 रुपयाने काढले. ओके गिऱ्हाईक नाही काय अरे टपाटप मधल्या पावसातून वाचलेल्या बारीक गोट्या विकल्या ना. आता या कोणताही माल आहे ना बिगर त्रास देता आला का समजायचं म्हणते त्याला. दिलाय का त्याला? मग विकल ना आता अजून 300. हाती लई पुढचे फुलं आल्यावर मग विकल 100. हां काय झालं? काय एवढं काय विकलं माऊली? हो महाराज अजून कोणीच घेतला नाही. अच्छा अच्छा अच्छा. आणि काकडी? ओके इकडे काय भाव विकली काकडी? काय भाव विकली काकडी? आज मार्केट कमी झाले भाऊ. ओके खावच्या घरी बाहेर चवळी हो माऊली? 250-300. ओके लईच बारीक आहे हो लांबी. माऊली दंडवत काय भाव काढली? डाऊन झाले. नमस्कार काय भाव विकली? 300-350. ही का? उलट मोठ्या मालाला गिराईक नाही ना. लई लई डोबळ माल कमी होतं ना. नाही नाही मोठ्या जर ठोकळ माल आहे ना त्याला कमी गिराईक. काय संपतराव चला. हा 17 ठाकूर 17 चला 800-900 रुपये कर कांडेकर. 1600 5 रुपये 1605 रुपये 1605 10 रुपये 1610 1620 रुपये 1620 रुपये 1620 1625 1625 1630 40 1640 1650 रुपये 1650 60 रुपये 1660 1665 1700 1705 रुपये 17 40 1740 1750 1750 1750 कांदेकर साहेब 40 रोप हे नाना हे नाना हे कुठं नाना रे? नाना पाहिजे त्याला 30 लागतील ना. किती? 750 700 750 750 30 730 730 740 750 ला 700 750 760 780 800 805 850 850 65 900 900 905 डबल 910 910 15 950 955 965 70 75 89 1000 1005 1010 1015 1020 1025 1030 1035 1040 1050 1060 1065 1065 1070 1075 1080 1085 1090 दांडेकर 1095 1095 खांडेकर कुठं राहिलेलं तू आता 1000 राहिलेलं 1086 अहो 1000 झालं 786 1086 1090 तर 95 मावशीने संध्याकाळी 1110 1120 1125 1130 1135 1140 1140 रुपये 1140 1140 1140 1140 आपलाय काय? 1600 डबल 1605 डबल 1610 डबल 15 16 20 25 लय कमी गेलं ते एवढं जुली लांब लांब लांबडी लय शेपू का? हे काल फुकार जागवायचे मग गेला लाईव्ह येते हात उलट हात लाईव्ह येते पाहिलं घरचे ना असं हात करायला पाहिला मग नमस्कार सुनील भाऊ बोला. काय कोथिंबीर
कोथिंबीरची 2 दिवसापासून सुनील भाऊ बाजार पोझिशन थोडी रिव्हर्सला झालेली. 2-3 दिवस मध्ये बाजार चांगली झालेली होती. साधारणतः एक 1300-1400 पासून 2000-2200 पर्यंत गावठी कोथमीरची बाजार आहे. आणि कतरी कोथमीर एक 800 रुपयापासून 1500 रुपये. शापाची बाजार 700 रुपयापासून 1200-1300 रुपये. आणि मेथीची बाजार 1300 रुपयापर्यंत आहे, 500 रुपयापासून. कांदा पात डाऊन झालेली. कांदा पात चांगल्या कांदा पाती तरी 2000 रुपयापर्यंत आहे. हो हो, चिलाचा आता पिरियड संपला. चिला थंडी लागते पूर्ण. हो, माल कमीच आहे ना माल कमी. बाहेरचा माल जास्त चालू झाला ना बाहेर. हो, बाहेरून लातूर आहे, नारायणगाव आहे, या साईडचा माल वाढला ना. शेतकऱ्यांनी आता कोणती लागवड केली पाहिजे, गावठी की नाही, आताच्या परिस्थितीत कोथमीर गावठीच, प्युअर गावठी करायला पाहिजे. हो, आणि एप्रिल मे ला हे तुमच्या अशोकाच्या कोथमीर या करायला काय अडचण नाही. आताचा सध्या गावठी कोथमीर टाकायला. धन्यवाद. अशा प्रकारे होते आजचे बाजारभाव. धन्यवाद. नमस्कार. घेवडे काय भाव घेवडे? 30-32 आत. ओके. बट्टो लाईव्ह मध्ये. ₹2200 किंवा आरती चला महाराज. हो काय भाव गेले? 3च्या आत आहे का? आहे 3च्या पुढे. ओके. वाल बघतो काय भाव चालेल. वाल काय वालाची परिस्थिती अजून आली नाही इकडे. तिकडे काय पाहतो. चला काय भाव आहे आज वाल? 8-9 रुपये. अंकुरचे अंकुर पापड्या दोन्ही 8-9 आहे का? चालेल. पाहू. एवढा लॉक केलाय. दस काय 10,000 रुपये गेलाय. रेट लेवल लॉक करून ठेवा. दोन्ही पापड्या का काय? पापडी का अंकुर? अंकुर. ओके. जरा अंकुरचा बार होईल पहा आता 2 दिवसात. चला काय भाव गेले? काय होतं पापडी का अंकुर? 1000 800. चला मावली. इकडे आज सोडून राहिले का शिव राहिले? सोडून राहिले का शिव राहिले? शिव राहिलो भाऊ. काय भाव घ्या? काय आम्हाला शेतावर दाखवून पुस्तक बोलायच्या कस काय? आमच्या मुलामध्ये शेमना घालच्या. काय भाव गेले बीट? तुमचे लेवल तिकडे आहे असं. हा काय भाव गेले बघ? हे कमी गेला असं झाड मला बारीकले. हायेस्ट 13 आहे का? ओके. चालेल. काय भाव गेलो बीट? 1250. ठीक आहे. झाले का कोबीचे लिला? हो. काय भाव? 14. मग काय अरे वा. आपलं काम माल काय का दत्तू दराडे खोपडी? नाही आपली 14 का सरासरी 10च्या पुढे. बाकीचे 8 रुपये 9 रुपये याच्यात मध्ये पण 2-3 रुपये कमी होईल अजून. अच्छा. हे बारीक वकाल आहे का तुमचं? आपण चांगलं बारीकच आहे ना. टाका कमी होईल. बर. ओके. कोबीचे लेवल आहे का? नाही बीटाचे. ठीक आहे. चलो. बारामतीची कशी ट्रिप जोरात झाली पण दसरथ ना काय आणलंय?
तू बाबा दसऱ्याचा घेवडा चालेल चालेल काय रे हिरो? पाहतो काय बा चला बोला 2000 रुपये हे लेबल द्या ना 2000 रुपये 2000 2000 2005 2010 2020 2030 तुमची ना गाडी पिकअप 3305 रुपये गेलाय 3305 हा एवढा आहे 3305 गेलाय. नाही काय भाव गेला? माझा गेला 3000 रुपये. त्याचा 3300 गेला. नाव आहे का? त्याचं नाव आहे पहिलाच पुढे आहे. ठीक आहे चल येऊ का? काय भाव? 500 800 रुपये 500 ते 800. ठीक आहे. काय भाव गेले आता घे ना का घेऊ दुसरं घ्यायला काय 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 झालं? शेतकरी ते मोकाड्याचे शेतकरी एवढा लावलेला मार्केट आहे बघितलं आम्ही पण मग तिकडे कसं आम्हाला दाखवा तुमचं फोन काय न्यूजला ते फाउंडेशन संस्था आहे आहे, त्यांनी दीपक फाउंडेशन म्हणून संस्था आहे हा. ना मग ते शेतकरी अभ्यास दौरा हा मोकाड्याचे शेतकरी ना तिकडचे त्यांना हे बियाणं प्रोव्हाइड करतात होय. त्यांची संस्था आहे अच्छा घेवड्याची. हा. ते आपल्याकडे विकतात त्यांना ते ना सांगायचं ठीक आहे ठीक आहे ठीक. चालेल नमस्कार नमस्कार हो, काय भाऊ अद्रक होते आज? 50-60 रुपये किलो 52 53 55 60 अद्रक ना. हो ओके गाजर काय विकतो? गाजर नव्हतं आलं का? गाजर नव्हतं आवक नाही गाजर ठीक